श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर हा ब्लॉग आहे माझ्या डिलेव्हरीच्या दिवशीचा. तर सकाळी उठल्यानंतर मी तुळशीला आणि सूर्याला जल अर्पण केलं. नंतर मी पण एक ग्लास पाणी पिलं आणि मग नंतरला सुरुवात केली कामाला. देवपूजा करायला घेतली आणि देवाला सुद्धा नवीन वस्त्र काढलं, कारण आज होती गुरुपौर्णिमा आणि गुरुवार. स्वामींना सुद्धा अभिषेक घातला, मस्तपैकी हळदीचं लेपन केलं उंबऱ्यावरती. मला आज गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं होतं एक दिवशी, पण ते काही जमलं नाही. त्याच्यामुळे फक्त नित्यसेवा केली, म्हणजेच की 3 माळी जप आणि तारक मंत्र. नंतर माझं आवरलं आणि माझी हॉस्पिटल बॅगसुद्धा भरायची राहिलेली, कारण काल पसारा आवरतच वेळ गेला. बॅग भरायची राहून गेली, पटापटा बॅग भरली. या सर्वांमध्ये मी नाश्ता करायचं विसरली, तेव्हा मी फक्त चहा आणि खारी खाल्ली, ती पण 2-3च खारी खाल्ली. 10 वाजता डॉक्टरने बोलवलेले, पण 10:30 वाजले तरी आम्ही घरातच होतो. मम्मीच्या पण देवाचं दर्शन दिलं, मग ते पण घेतलं. कपडे वगैरे सगळे धुवून टाकले मी, कारण मला पायपुसणे वगैरे घरी येताना सगळं स्वच्छ असावं म्हणून. आणि स्वामींचा पण आशीर्वाद घेतला. तिकडच्या घरी गेली, देवाच्या पाया पडली, सगळ्या मोठ्यांच्या पाया पडली. आणि मग नंतरला आम्ही गेलो स्वामींच्या मंदिरात, कारण की नारळ ठेवायचा होता म्हणून मंदिरात गेलो. खूप लाईन होती, कारणच्या मित्रांमुळे आम्हाला लवकर नंबर भेटला. सगळे स्वामीचरित्र सारामृत वाचायला आलेले. स्वामींचं दर्शन घेतलं, नारळ ठेवला आणि नंतरला मला कधी पारायण करायला भेटते काय माहिती, पण स्वामींकडे हीच इच्छा आहे की लवकरच भेटावं. कारणचे हे फ्रेंड कुहूला घरी घेऊन जाणार होते, पण ते पण हॉस्पिटलला आले. हॉस्पिटलला गेल्या माझी शुगर टेस्ट करण्यासाठी ब्लड सॅम्पल दिलं. 8व्या महिन्यापासून मला कुठून शुगर निघाली काय माहिती. हॉस्पिटलला येताना मी गाडीतून उतरताच मला एका काकींचा फोन आला की अगं अक्कलकोटला येतेस का. तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी आता डिलिव्हरीला आली. पण नंतर मी असं विचार केला की मला आत्ताच का त्यांचा फोन आला, तर कदाचित स्वामींनी मला तो संकेत दिलेला. मी जेव्हा अक्कलकोटला गेले तेव्हा मी स्वामींना नवस बोललेला की मला जर मुलगा झाला तर मी तो 1 वर्षाच्या व्हायच्या आत त्याला घेऊन दर्शनासाठी येईल, आणि हाच कदाचित संकेत असेल स्वामींचा मला की तुला मुलगा होणार आहे.